आजच मेवण्याचं लग्न झालं. म्हणजे झालं एकदाचं. भावाच्या लग्नाची तयारी करायची म्हणून बायको लेकरासहित महिनाभर आधीच बोरिया विस्तर घेऊन माहेरी आलेली. या महिन्याभराच्या कालावधीत पोरग बाबा म्हणायचं विसरलं. व्हिडिओ कॉलवर पण बोलेन असं झालं. वाटलं आता पोरग बापाला विसरण्याआधी आपण तिथं पोहोचलेलं बरं. आलो बायकोनं दरवाजा उघडला. तोच पोरानं माझ्या पायाशी लोळणं घेतली होती. खाताना खेळताना खरकट झालेलं तोंड, सर्दी म्हणून शेवाळ झालेलं नाक, कंटाळा म्हणून न घातलेली चड्डी. मी तसाच त्याला उचलला. तब्बल 22 दिवसांनी बाबा म्हणाला. रात्री माझ्याच मांडीवर झोपला. निर्मात्याने 13 महिन्याच्या मनात काय भावरस पेरला असेल त्याचं त्याला ठाऊक. मेवण्याचं लग्न म्हणजे भाऊजी हक्काचा बिनपगारी फुल अधिकारी फोटोग्राफर. सप्तपदीच्या नंतर वरने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. लोक खाली येत नाही तोवर वधूच्या डोळ्यातील अश्रू खाली आले आणि बाकी पब्लिकच्या नजरेस पडण्याआधी साहजिकच माझ्या कॅमेऱ्याने ते टिपले. लेकीला वाटी लावण्याचा प्रसंग मुळातच गंभीर. मला माझ्या बाजूला मुसमुसल्याचा आवाज आला. माझ्या आईने डोळ्याला पदर लावला होता. आई, आता तुला कशाला रडू येतंय? तुझं लग्न होऊन जमाना उलटला की. नाही रे, कितीही झालं तरी लेक सासरी चालली ना. त्यानंतरचे 2-3 क्लिकनी येईनात. लेन्स साफ केली, नो इम्प्रूव्हमेंट. कोणीतरी म्हणालं, काय जावई, डोळ्यातलं पाणी तरी पुसा. माणूस हा कधी भावनाशून्य नसतोच मुळी, कारण भावनाशून्य ही सुद्धा एक भावनाच.